नवरात्री म्हणजे आपल्या आयुष्यातील तो काळ जेव्हा घराघरात देवीचं आगमन होतं किंवा मंडळात देवींचं आगमन होतं. वातावरण भक्तिमय होतं. देवी केव्हा बसणार आहेत? देवीचा शुभमुहूर्त काय आहे? हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नवरात्र 2025 ची सुरुवात आणि समाप्तीची तारीख, कलश स्थापना, त्याचा शुभमुहूर्त, प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय आहे आणि नवरात्रीमध्ये काही खास गोष्टी ज्या केल्या तर देवी प्रसन्न होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि नवरात्रीमध्ये एक खास टिप सुद्धा सांगणार आहे जी खूप लोकांना ठाऊक नाही. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला सुरू करूया मुख्य प्रश्नाने. 2025 मध्ये नवरात्र कधी आहे? तर यंदा 2025 मध्ये नवरात्र 22 सप्टेंबरला सुरू होऊन 2 ऑक्टोबरला संपणार आहे. आणि नवरात्रीतला महत्त्वाचा भाग म्हणजे कलश स्थापना म्हणजे घटस्थापना. त्याचा शुभमुहूर्त आहे सकाळी 6:27 ते 8:16 यावेळी केलेली स्थापना विशेष शुभ मानली जाते. काही ठिकाणी नवरात्रीमध्ये माळा लावल्या जातात. नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा प्रत्येक वेगवेगळ्या देवीच्या रूपांना समर्पित असतो. पहिला दिवस शैलपुत्री माता, दुसरा दिवस ब्रह्मचारिणी, तिसरा दिवस चंद्रघंटा देवी, चौथा दिवस कुष्मांडा देवी, पाचवा दिवस स्कंदमाता, सहावा दिवस कात्यायनी देवी, सातवा दिवस कालरात्री देवी आणि आठवा दिवस महागौरी. तसेच 9वा दिवस सिद्धदात्री देवीसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगळं आहे. उदाहरणार्थ महागौरीच्या पूजेत आपण पांढरा रंग परिधान केल्यास देवी प्रसन्न होते असं मानलं जातं. तसेच या प्रत्येक दिवशी कोणता मंत्र म्हणावा हे वर दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नवरात्री म्हणजे फक्त उपवास किंवा जागरण नव्हे, तर ही संधी आहे स्वतःला नव्याने घडवण्याची. उपवास म्हणजे फक्त अन्न पाणी नाही तर नकारात्मक विचारांचा उपवास करणं. जागरण म्हणजे फक्त रात्रभर गाणी आणि नाच नव्हे तर आपल्या अंतरात्म्याचं जागरण असतं. तर